मित्रांनो, कृषीराज माऊली यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत. आम्ही राजेंद्र काळ. मित्रो, याच्या आधी आपण नांदगाव सुदमधून हरभऱ्याचे जे सांख्यिकीचे प्लॉट आहे त्याचा प्लॉट नंबर पहिल्या प्लॉटचा आपण तुम्हाला याचा सर्व व्हिडिओ शेअर केला होता. पण मित्र, आज आपण त्या नांदगावमधील नांदगाव सुद गावामध्ये आहेत की ज्याचा दुसरा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपण आज आहोत. महत्त्वाचा विषय की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर गावातून आपण जे दोन शेतकरी रॅन्डम पद्धतीने निवडले होते त्याच्यामध्ये सुखदेव सकाराम भागडे आणि आज जो आपण प्रयोग करतो ते निखिल लालदास जगताप या पद्धतीने दोन आपण प्रयोग याच्यामध्ये घेतले होते. त्याच्यामध्ये पहिल्या प्रयोगाचं आपण ऑनलाईन केलं, तर आज आपण दुसऱ्या प्रयोगाचे नांदगाव ठिकाण आहेत. तू पाहिला असेल ज्यावेळेस आपण फीडवर फिरत असतो त्यावेळेस आपल्याला दोन प्लॉट घ्यावंच लागतात. पण माझी सरांना विनंती आहे, आज आपण दोन्ही प्लॉट प्रत्यक्ष तिथं जाऊनच केले पाहिजे. तरच नाही तर बऱ्याच वेळेस असं होतं आपण एक प्लॉटचं वेट घेतो आणि दुसऱ्या वेळेला मग आपण थोडं कानकूस करतो की तिथं जात नाही. मग त्या पद्धतीने आपण स्वतः गेलं पाहिजे, वेट घेतलं पाहिजे. आज पाहिलं पाहिजे आम्ही इथं पूर्ण त्या प्लॉट घेऊन त्याचं जोडणी करून याच्यामध्ये हरभरा वगैरे सगळं डिटेल वेट त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर साधारणतः हे याच्यामध्ये आपण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये ॲक्च्युली हरभऱ्याचं वजन याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे काढाचं वजन आहे. ह्या पद्धतीने आपण वजन घेतलं आणि आपण सरासरी जर विचार केला तर आज आपण जे घेतलं होतं त्याच्यामध्ये मागचं साधारणतः आपण ज्या लांबीनं रुंदीला रॅन्डम लावलं होतं 20 आणि 6, म्हणजे आपण नैऋत्य दिशेकडून 20 मीटर आतमध्ये गेलो त्या लांबीच्या दिशेनंतर 6 मीटर आत गेलो, तिथं 10 बाय 10चा प्लॉट त्याच्यामध्ये टाकला होता. त्याचं आज स्विंग केलं आहे आणि याच्यामध्ये त्याचा हरभरासुद्धा आम्ही याच्यामध्ये काढलेला आहे. तर साधारणतः याच्यावरून एक लक्षात येतं की आपल्या साधारणतः आपण जे तक्ता नंबर 1, 2 ऑनलाईन बी भरावं लागतं. तक्ता नंबर 1 आणि 2 आणि मग त्याचे ते सगळे जे वेट असेल त्यामुळे याच्यामध्ये ॲक्च्युली त्याचे भरलं तर मग त्या पद्धतीने आपला दोन्ही एकदा पूर्ण दोन्ही जर प्लॉट पूर्ण क्लिअर झाले, दोन्ही आपण जे शेतकरी निवडले त्यांचं हार्वेस्टिंग सोयींग हार्वेस्टिंग व्यवस्थित झालं आणि आपण धान्याचे वेट वगैरे ते अपलोड करायचं आणि मग नंतर ॲक्च्युली आपला त्याच्यामध्ये तो प्रयोग याच्यामध्ये संपत असतो. म्हणून आपण आज ह्या नांदगाव सदम गावामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये या नांदगाव सदमच्या ज्या महिला आहेत तिने पाहिलं असं साधारणतः अर्धा 1 तासामध्ये ते पूर्ण हरभरा सोयी करून त्याच्यामध्ये कुठून ते आपण त्याच्यामध्ये प्रयोग घेतला आहे. तरी सर्वांना विनंती करेल की सर्व कर्मचारी प्रत्यक्ष जाऊनच हा जर प्रयोग केला तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आपलं किती वेट येते, आपल्याला धान्याचं उत्पन्न किती येते, साधारण आपल्या 1 गुंठ्यामध्ये किती उत्पन्न आलं, त्याच्यानंतर आपल्या हेक्टर किती येईल आणि आपल्या याच्यामध्ये आपण सगळं त्याच्यामध्ये खतं, पाणी, खुरपणी, व्हरायटी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नोंद करत असतो. म्हणजे शेतकऱ्यांना नक्की कळतं की नंतर आपल्याकडं आपल्या याच्यामध्ये काय चूक झाली किंवा काय टेक्निक वापरायचं राहिलं ते आपण जर वापरलं तर पुढच्या वेळेस आपल्याला चांगलं उत्पन्न येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे भारताची अर्थव्यवस्थासुद्धा याच्यावर बऱ्यापैकी म्हणजे किती उत्पन्न सरासरी हरभऱ्याचं आहे हे सुद्धा आपल्या त्याच्यावर कॅल्क्युलेट करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे याच्यावरून आपण तुमचा पीक विमा असेल किंवा बाकी ह्या गोष्टी याच्यावर अवलंबून असतात. त्याकरता प्रयोग करणं गरजेचं आहे. मी सर्व विनंती करतो की सरांनी फीडवर जाऊन प्रयोगच करायला पाहिजे, प्रत्यक्ष जाऊन. नमस्कार.